गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज तुमच्यासमोर मी EDS 003चं पहिलं चॅप्टर इंट्रोडक्शन टू एज्युकेशनल मॅनेजमेंट, शैक्षणिक व्यवस्थापनाची ओळख, याच्यात आपण शैक्षणिक व्यवस्थापन म्हणजे काय, शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये कोणते तत्त्व असतात, शैक्षणिक व्यवस्थापनाची कार्य, हे घटक बघणार आहोत. जर तुम्ही सिलेबस बघितला असेल तर पहिलंच युनिट आहे, त्याच्यात वेगवेगळे असे सब पॉईंट्स आहेत. 1.1 एज्युकेशनल मॅनेजमेंट कन्सेप्ट, शैक्षणिक व्यवस्थापनाची संकल्पना. दुसरा आहे 1.2 प्रिन्सिपल्स अँड फंक्शन्स ऑफ एज्युकेशनल मॅनेजमेंट, शैक्षणिक व्यवस्थापनाचे तत्त्वे आणि कार्य. कोणते तत्त्व आहेत, कोणत्या तत्त्वावर शैक्षणिक व्यवस्थापनाची संकल्पना उभारलेली आहे ते आपण इथं बघणार आहोत. एज्युकेशनल मॅनेजर शैक्षणिक व्यवस्थापक, त्याचे कार्य, भूमिका, कॉम्पिटन्सीस कोणत्या क्षमता आहेत, स्किल कौशल्य, अँड मॅनेजरियल इथिक्स म्हणजे व्यावसायिक तत्त्वे किंवा नीतिमत्ता कोणते, इथिक्स कोणते, मूल्य कोणते आहेत, की आपण एखादी व्यवसाय सुरू करतो किंवा तुम्ही एखाद्या व्यवसायात असणार. आता शिक्षक आहात तुम्ही, शिक्षक हा तुमचा व्यवसाय आहे. त्या व्यवसायामध्ये काही मॅनेजरियल इथिक्स असतात किंवा तुम्ही मॅनेजर आहात तर मॅनेजरचे काहीतरी मॅनेजरी इथिक्स आहात. जेव्हा तुम्ही एखादी चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने कार्य करतात तेव्हा तुम्ही एक उत्कृष्ट मॅनेजर बनतात. तेव्हा इथे इथिक्स तुमच्यासमोर असतात. आता सपोज भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन केला. ह्या लॉकडाऊनमध्ये यांनी सगळ्यांना नियम हे सारखेच ठेवले आहेत. इथं हे झालं त्यांचं मॅनेजर इथिक्स, की सर्वांना नियम सारखे. तर आता तुम्ही मॅनेजर झालेत किंवा शिक्षक आहात, तुम्ही हेडमास्टरच्या भूमिकेत गेले तर तुम्हाला तुमच्या सहकार्यासोबत वागताना, संस्थेसोबत व्यवहार करताना तुम्हाला नैतिकता ठेवून मॅनेजर इथिक्स ठेवावं लागणार आहे. ते आपण ह्या युनिटमध्ये बघणार आहोत. 1.4 सांगतो इफिशियन्सी, इफेक्टिव्हनेस अँड परफॉर्मन्स ऑफ अ मॅनेजर अँड हेडमास्टर ॲज अ स्कूल मॅनेजर. स्कूल मॅनेजर जेव्हा हेडमास्टर याच्या भूमिकेत असणार त्यांची काय भूमिका आहे ते आपण ह्या युनिटमध्ये बघणार आहे. अत्यंत सोपं असं युनिट आहे. या युनिटमध्ये तुम्हाला एक फार महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळणार आहे, ती म्हणजे संकल्पना काय आहे, एज्युकेशनल मॅनेजमेंट काय आहे. की जी मॅनेजमेंट ही संकल्पना उद्योग क्षेत्राशी निगडीत होती ती आता शिक्षण क्षेत्रात आले तेव्हा ते एज्युकेशनल मॅनेजमेंट झालं. हे आपण इथे बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण बघू की व्यवस्थापनाची संकल्पना काय आहे. व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ मॅनेजमेंट. आता बघा, व्यवस्थापन ही एक व्यापक संकल्पना आहे. व्यवस्थापन जी आहे ती एक व्यापक संकल्पना आहे. व्यवस्थापनामध्ये उद्दिष्ट ठरवून योजना बनवण्याचे कार्य केले जाते. व्यवस्थापनाचा इतिहास प्राचीन असला तरी 20व्या शतकात शास्त्रशुद्ध व्यवस्थापनाचा विचार सुरू झाला. 20th सेंचुरीमध्ये 20व्या शतकामध्ये व्यवस्थापनावर शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार सुरू झाला. व्यवस्थापन प्रभावी होण्यासाठी नियोजन महत्त्वाचे असते. हे व्यवस्थापन केव्हा प्रभावी होईल, जेव्हा तुमच्याकडे नियोजन असेल. नियोजन म्हणजे प्लॅनिंग. असं म्हणतात, इफ यू फेल टू प्लॅन यू फेल टू प्लॅन टू सक्सेस. मित्रांनो, नियोजन आपल्या आयुष्यात पण तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही एमएडला आहात, एमएड करताना तुम्हाला सुद्धा एक चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट करायचं आहे. या लॉकडाऊनमध्ये सुद्धा तुम्हाला एक घरी राहून आपल्या
आपल्या अभ्यासाचं नियोजन करायचं आहे. जेव्हा तुम्ही नियोजन चांगल्या पद्धतीने करणार तेव्हाच तुम्ही यशस्वी होणार. म्हणून तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की मॅनेजमेंट काय ही उद्योग क्षेत्राशी निगडीत ही संज्ञा आहे. तर मॅनेजमेंटची व्याख्या अशी सांगितलेली की इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी नियोजनपूर्वक कार्य किंवा काम करणे म्हणजे व्यवस्थापन. इच्छित ध्येय, डिझायर, एम जे आहे, ठरवलेले इच्छा आहेत, ठरवलेलं जे कार्य आहे, जे ध्येय आहे ते साध्य करण्यासाठी नियोजनपूर्वक कार्य किंवा काम म्हणजे व्यवस्थापन आहे. बरोबर का नाही? मॅनेजमेंट इज इक्वल टू डिझायर, एम और गोल प्लस प्लॅनिंग. मॅनेजमेंट शाळा, उद्योग, इतर व्यवसाय इत्यादी भरभराटीस आले असतील तर आपण त्याचे व्यवस्थापन चांगले असे म्हणतो. आपण म्हणतो नाही की एखादी शाळेबद्दल चांगली आहे, एखादी ब्रँड आहे. ब्रँड म्हटलं की म्हणजे काय, त्याच्यामध्ये मॅनेजमेंट आलं. बरोबर का नाही? ब्रँड जो असतो तो कधीही क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करत नाही. एखादी शाळा फार चांगली, आपण असं म्हणतो की एखादी शाळा एकदम चांगली आहे. ती शाळा चांगलं असण्यामागे त्याचं मॅनेजमेंट चांगलं आहे. जेव्हा तुम्ही कम्पेअर करतात एखादी शाळा चांगली आहे, एखादी कॉलेज चांगलं आहे, आणि जेव्हा तुम्ही हे कॉलेज एखाद्या दुसऱ्या कॉलेजशी कम्पेअर करतात तेव्हा तुम्हाला असं आढळून येतं की त्या ठिकाणी व्यवस्थापन चांगलं आहे. म्हणजे ह्या व्यवस्थापनामध्ये सर्व घटक आले. फक्त इथं प्रभावी अंमलबजावणी करण्याचं कार्य किंवा श्रेय हे तिथल्या मॅनेजरला किंवा प्रिन्सिपलला जाईल असं म्हणू आपण. परंतु त्या कंपनीमध्ये किंवा त्या शाळेमध्ये सर्व घटकांचं कामगिरी ही महत्त्वाची आहे. पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशावेळी ज्या शाळा, महाविद्यालय व्यवस्थापन चांगले आहे अशा ठिकाणी प्रवेशास प्राधान्य देतात. तुम्ही तुमच्या शाळेत विविध कार्यक्रमात उपस्थित राहिला असाल, कार्यक्रमात आयोजनामध्ये काही त्रुटी राहिल्या असेल तर त्या कार्यक्रमाचे व्यवस्थापन चांगले नव्हते असं आपण सहज म्हणतो. व्यवस्थापन चांगले म्हणजे उद्दिष्टांची पूर्ती होणे होय. जेव्हा तुम्ही अचीव करतात. एखादी शाळेने असं ठरवलं आहे की आम्हाला 100% रिझल्ट आणायचा आहे, विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास करायचा आहे, त्यांनी ते ध्येय ठरवलेलं आहे. जेव्हा तुम्ही ते ध्येय साध्य करतात त्या दृष्टीने तुम्ही नियोजन करतात आणि जो कोणी चांगल्या पद्धतीने नियोजन करतो त्याला नेहमीच यश मिळत असतं. हा इतिहास आहे, आपण तो बदलू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही नियोजनामध्ये काटकसर करता, नियोजनामध्ये तुम्ही आळस आणतात, तेव्हा तुमच्याकडे सक्सेस ते उद्दिष्ट साध्य करण्याचे पर्सेंटेज कमी होतात, शक्यता कमी होते. अशा पद्धतीने तुम्हाला ही व्यवस्थापन ही संकल्पना समजून घ्यायची. तर आता व्यवस्थापन, जेव्हा आपण असं म्हणतो की व्यवस्थापन म्हणजे काय, व्यवस्थापनमध्ये अनेक व्यक्ती एकत्र येऊन काम करत असतात. व्यवस्थापनाची व्याख्या अधिक स्पष्ट होण्यासाठी काही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी काही व्याख्या दिलेल्या आहेत. त्यात प्रामुख्याने आपण असं म्हणू, काम करण्यासाठी नियोजित व पद्धतशीर क्रिया म्हणजे व्यवस्थापन. नियोजित व पद्धतशीर क्रिया, प्लॅनिंग अँड सिस्टमॅटिक प्रोसिजर इज नोन ॲज मॅनेजमेंट. व्यवस्थापन हे एक बहुउद्देशीय साधन असून त्या अन्वये एखादा व्यवस्थापक, कामगार आणि कामाचे व्यवस्थापन केले जाते. व्यवस्थापन म्हणजे व्यक्तीचा विकास होय. लॉरेन्स ॲप्ले असं म्हणतो, काय म्हणतो, व्यवस्थापन म्हणजे व्यक्तीचा विकास. व्यवस्थापन म्हणजे व्यक्तीचा विकास. व्यवस्थापनाची सर्वात सोपी व्याख्या म्हणजे काय, तुमच्याजवळ जे आहे ते वापरून तुम्हाला जे हवे आहे ते साध्य करावे म्हणजे व्यवस्थापन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सर्वात महत्त्वाच्या पॉईंट्सकडे जाणार आहोत.
तो पॉईंट्स तुम्ही समजून घ्या की तो पॉईंट्स काय आहे की एज्युकेशनल मॅनेजमेंट. एज्युकेशनल मॅनेजमेंट म्हणजे काय हे समजून घ्या. एज्युकेशनल मॅनेजमेंट ही संकल्पना समजण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ती व्याख्या समजून घ्यावा लागणार आहे. जेव्हा व्यवस्थापन ही संकल्पना शिक्षण क्षेत्रात लागू होते त्यास शैक्षणिक व्यवस्थापन असे म्हणतात. शिक्षणाच्या माध्यमातून देशाचा जबाबदार नागरिक घडवला जातो. शालेय उपक्रम, भौतिक साधन संपत्ती व मूल्यमापन यांचा समावेश शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये होतो. एज्युकेशनल मॅनेजमेंट रेफर्स to the administration of the education system in which a group combines human and material resources to supervise, plan strategies and implement structures to execute an education system. मित्रांनो, तुम्हाला याच्यामधून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली असेल की शैक्षणिक उद्दिष्टाप्रत पोचणे तसेच नियोजनपूर्वक कार्यवाही करण्यासाठी शैक्षणिक व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते. भौतिक व मानवी संसाधने, विविध उपक्रम इत्यादींचा शिक्षणात उपयोग करून शैक्षणिक उद्दिष्ट साध्य करण्या हेतूने त्यांचा काळजीपूर्वक वापर करणे म्हणजे शैक्षणिक व्यवस्थापन. शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे नियोजनपूर्वक कार्यवाही केली जाते. त्यामध्ये भौतिक व मानवी संसाधने यांचा उपयोग करून शैक्षणिक उद्दिष्ट साध्य केले जाते. त्याला म्हणतात शैक्षणिक व्यवस्थापन. शैक्षणिक व्यवस्थापनात काय असतं महत्त्वाचं बघा. शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये तुम्हाला शैक्षणिक उद्दिष्टाप्रत पोचणे, नियोजनपूर्वक कार्यवाही, भौतिक व मानवी संसाधने, विविध उपक्रम, शैक्षणिक उद्दिष्ट ह्या सर्व गोष्टीचा समावेश शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये होता. तुम्ही कधी कार्य करत असता, तुमचे शाळेचे कोणतेही उद्दिष्ट असो, ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण जे काही काम करतो आहोत त्याला म्हणणार आपण शैक्षणिक व्यवस्थापन. आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण वेगवेगळे असे घटक असतात. ते भौतिक घटक असतील किंवा मानवी संसाधने असतील, या सर्वांचा जेव्हा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतो आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, त्याला म्हणतात शैक्षणिक व्यवस्थापन, एज्युकेशनल मॅनेजमेंट. तर आता शैक्षणिक व्यवस्थापनाची आपण इथं बघू संकल्पना. प्रशासनाने ठरवून दिलेली उद्दिष्ट व्यवस्थापनामार्फत पूर्ण केली जातात. व्यवस्थापनातील विविध कार्ये ही परस्परासंबंधी व परस्पर पूरक असतात. व्यवस्थापन ही एकात्मिक प्रक्रिया आहे. शैक्षणिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक घटकांचा समावेश होतो. प्रत्येक घटकांचा कार्यक्षमतेनुसार उपयोग केला जातो. बघा, याच्या संकल्पनामध्ये आपण ह्या घटक ते मुद्दे इथे लिहिणार आहोत की एक आता व्यवस्थापक जो असतो त्याला प्रशासनावर अवलंबून राहावं लागतं. यांच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने ते एकमेकावर परस्पर अवलंबून असतात. त्यांचे उद्दिष्ट व्यवस्थापनामार्फत पूर्ण केले जातात. आता सपोज तुम्ही एखाद्या शाळेमध्ये प्रिन्सिपल असणार, तर तुम्हाला प्रशासनामार्फत जे काय उद्दिष्ट आले असते, जे काय ध्येय असतील ते तुम्हाला साध्य करायचे आहेत. व्यवस्थापनात विविध कार्ये ही परस्पर संबंधित परस्पर पूरक असतात. एकटा प्रिन्सिपल किंवा एखादी मुख्याध्यापक असेल शाळेचा, तो काय पूर्ण शाळा चालवू शकत नाही. त्याला त्यांच्या प्राध्यापकांवर, शिक्षकावर, प्रिन्सिपलला किंवा मुख्याध्यापकाला अवलंबून राहून ते कार्य पूर्ण करावं लागेल. त्याचसोबत त्याला भौतिक साधने, शाळेमध्ये कशी इमारत आहे, कोणकोणते साधने आहेत, विद्यार्थ्यांकडे लॅब आहे का, पुस्तकं आहेत का, ह्या सर्व गोष्टी ह्या येतात चांगल्या शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये. ती एक व्यवस्थापन इंटिग्रेटेड प्रक्रिया, एकात्मिक आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक घटकाचा आपण समावेश करून घेत असतो. शैक्षणिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक घटकाचा इथं समावेश असतो. प्रत्येक घटकाच्या कार्यक्षमतेनुसार उपयोग केला जातो. प्रत्येक घटकाचा इथं उपयोग घेतला जातो. आपण कोणत्याच घटकाला इथं डावलू शकत नाही. इथं
शाळेमध्ये काम करणारा हा सफाई कामगार सुद्धा शाळेचा एक भाग असतो, कारण की तो इथं साफसफाई करत असतो, शाळेचं सर्व तो स्वच्छता ठेवत असतो, तो सुद्धा इथं महत्त्वाचा भाग असतो. एखादी देश हा विकसित असतो, आपण असं जेव्हा म्हणतो तेव्हा तिथं प्रत्येक घटक तुम्हाला इथं स्वच्छता मिळेल, तिथं तुम्हाला क्वालिटी मिळेल, तिथं क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज केली जात नाही. तर विकसनशील देशामध्ये क्वालिटीकडे बघितलं जातं. तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. तर प्रत्येक घटकाचा कार्यक्षमतेनुसार उपयोग केला जातो. आता आपण पुढचा घटक बघू की ऑब्जेक्टिव्ह ऑफ एज्युकेशनल मॅनेजमेंट. शैक्षणिक व्यवस्थापनाचे उद्दिष्ट कोणकोणते आहेत? शैक्षणिक संस्थेच्या कार्याचे धोरण निश्चित करणे. 1. 2. मानव घटकात योग्य आंतरसंबंध विकसित करणे. 3. शैक्षणिक व्यवस्थापनातील प्रत्येक घटकाचा योग्य प्रेरणा देणे. 4. नियोजित काम वेळेत पूर्ण करणे व संस्थेचा कारभार योग्यरित्या चालवणे व कामाची विभागणी करणे. आणि 5. संस्थांच्या उद्दिष्टांची पूर्तता करणे. हे आहे शैक्षणिक व्यवस्थापनाचे उद्दिष्ट. आता शैक्षणिक उद्दिष्टे म्हणजे काय की तुम्हाला ती गाठायची आहेत. शैक्षणिक संस्थेचा कार्याचं धोरण निश्चित करणे. आता एखादी शैक्षणिक संस्था असेल तर कार्याचं एक धोरण आहे, एक पॉलिसी आहे. ते पॉलिसी अगोदर तुम्हाला ठरावं लागेल की माझा आता या शैक्षणिक वर्षामध्ये माझ्या शाळेसाठी मी काय करू शकतो, कोणती धोरणं आहेत, काय बदल करू शकतो हे ठरावं लागेल. मानवी घटकात योग्य आंतरसंबंध विकसित करणे. आता मानवी घटक म्हणजे शिक्षक आले, तुमच्या संस्थेत एखादी शिक्षक काम करत असतील तर त्यांच्यामध्ये योग्य असा रेपो निर्माण झाला पाहिजे, चांगला संबंध निर्माण झाला पाहिजे, बरोबर का नाही? कारण की जर एखाद्या संस्थेमध्ये शिक्षकामध्ये मतभेद असेल, विचारात मतभेद असेल, कामात मतभेद असेल तर साहजिकच त्या संस्थेवर त्याचा परिणाम होतो. म्हणून चांगलं हेल्दी ॲटमॉस्फिअर कशा पद्धतीने आपल्याला निर्माण करता येईल हे बघायचं आहे. शैक्षणिक व्यवस्थापनातील प्रत्येक घटकाला योग्य प्रेरणा देणे. आता शैक्षणिक संस्थेमध्ये बघितलं तुम्हाला जाणवेल की प्रत्येक घटक हा महत्त्वाचा असतो. प्रत्येकाला प्रेरणा देणं आपल्याला द्यावी लागणार आहे, कारण की व्यक्तीला आंतरिक आणि बाह्य प्रेरणा ह्या दोन फार महत्त्वाचे असतात. ते कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या अशा प्रेरणा द्यावा लागेल. नियोजित काम वेळेत पूर्ण करणे व संस्थेचा कारभार बघणे हे सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. आणि कामाची विभागणी करणे. बघा, एखादी तुम्ही उद्दिष्ट शैक्षणिक व्यवस्थापनाच्या उद्दिष्टामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की कामाची विभागणी करणे, प्रत्येकाला त्यानुसार त्याच्या क्षमतेनुसार कामाचे वाटप करणे आणि संधी देणे. सिनियरने ज्युनियरला संधी द्यायला पाहिजे आणि ज्या सिनियर जे ऑथॉरिटी असेल त्यांनी त्यांच्या कामामध्ये त्या सिनियरला घेऊन घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीने जर काम चालत असेल तर त्या संस्थेचा विकास होतो आणि व्यक्ती त्या संस्थेमध्ये चांगल्या आत्मीयतेने काम करत असतो. नियोजित काम वेळेत पूर्ण करणे व संस्थेचा कारभार योग्यरित्या चालवणे व कामाची विभागणी करणे. 5. संस्थांच्या उद्दिष्टांची पूर्तता करणे. आणि जे काय संस्थेने सुरुवातीला उद्दिष्टे ठरवलेली आहे ती झाली का नाही, ती कशा पद्धतीने पूर्ण करता येईल ते ठरवणे म्हणजे काय, संस्थांच्या उद्दिष्टांची पूर्तता करणे. हे झाले शैक्षणिक व्यवस्थापनाचे उद्दिष्टे. आता आपण बघू पुढचा मुद्दा, शैक्षणिक व्यवस्थापनाची गरज आणि महत्त्व. बघा विद्यार्थी मित्रांनो, याची गरज काय, शैक्षणिक व्यवस्थापनाची गरज काय, आपण अन्न का खातो, हा जर प्रश्न तुम्हाला समजला असेल तर त्याची गरज आहे. पहिला आहे शिक्षण प्रणालीतील संरचनाची माहिती करून घेण्यासाठी. शिक्षण प्रणालीची सिस्टीम आहे ते समजून घेण्यासाठी शैक्षणिक व्यवस्थापनाची आपल्याला गरज आहे.
सहकारी गटाची एकात्मता, विशाल दृष्टिकोन इत्यादी गुण विकास करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील आव्हानांना समोर जाण्यासाठी सुद्धा आपल्याला शिक्षण व्यवस्थापनाची गरज आहे. बघा, आपल्या सहकारी जे असतात त्याच्या एकात्मता असायला पाहिजे. त्यांचा एक विशाल दृष्टिकोन, ब्रॉड माइंड, नॅरो माइंड, चीप माइंड बनण्यापेक्षा ब्रॉड माइंड असायला पाहिजे आपला सहकारी, जेणेकरून आपल्या संस्थेची प्रगती होईल. त्यासाठी आपल्याला शिक्षण व्यवस्थापनाची गरज आहे. शिक्षण क्षेत्रात येणारे आव्हानांना समोर जाण्यासाठी शिक्षण क्षेत्राची गरज आहे. संस्थेचे प्रशासन व संस्थेतील इतर कर्मचारी यांच्यातील संघर्ष व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला शिक्षण व्यवस्थापनाची गरज आहे. संस्थेचे प्रशासन व संस्थेतील इतर कर्मचारी यांच्यातील संघर्षाचे व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला, बघा, आपल्या काय वेळेस काय होतं की प्रशासन व संस्थेतील इतर कर्मचारी, मॅनेजमेंट बॉडी आणि जे काही संस्थेतले कर्मचारी असतात त्यांच्यामध्ये काही वेळेस संघर्ष निर्माण होतो. त्यांच्यामध्ये दोघांमध्ये चांगल्या पद्धतीने हेल्दी ॲटमॉस्फिअर असायला पाहिजे विचारामध्ये, मतांमध्ये. त्यासाठी शैक्षणिक व्यवस्थापनाची गरज आहे. शैक्षणिक ध्येय व त्याच्या पूर्ततेसाठी शैक्षणिक व्यवस्थापनाची गरज आहे. वैयक्तिक अधिकार व कर्तव्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यासुद्धा वैयक्तिक अधिकार आपले प्रत्येकाचे काहीतरी अधिकार असतात, बरोबर का नाही. त्यानंतर कर्तव्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि आपले काहीतरी कर्तव्य आहेत, संस्थेविषयी आपले कर्तव्य आहेत, जबाबदारी आहेत, आपले अधिकार आहेत, याच्यासाठी सुद्धा याची गरज आहे शैक्षणिक व्यवस्थापनाची. आता बघा, महत्त्व बघू आपण. शैक्षणिक व्यवस्थापनाचे महत्त्व काय आहे? शिक्षणाचे ध्येय, धोरणे निश्चित करून मानवी व भौतिक संसाधनाचे व उपक्रमाचे नियोजन करता येते. बघा, आपण ध्येय, धोरणे वगैरे निश्चित केले तर चांगल्या पद्धतीने आपण नियोजन करू शकतो. महत्त्व आहे. शैक्षणिक संस्था आर्थिक व भौतिक सुविधा पुरविल्या जातात व त्याची निगा राखण्याची जाणीव निर्माण होते. मानवी घटकाची निवड, नियुक्ती व विकास यासाठी उपयुक्त ठरते. शैक्षणिक व्यवस्थापन आपल्याला का महत्त्वाचं? याचं महत्त्व म्हणजे काय की योग्य व्यक्ती आपण निवड केला जातो संस्थेमध्ये. अध्यापन पद्धती, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, अध्यापन विषय, वेळापत्र, अभ्यासपूरक उपक्रम, मूल्यमापन पद्धतीने योग्य त्या सुधारणा सुचवण्यासाठी शैक्षणिक व्यवस्थापनाची महत्त्व. इथं महत्त्वाचं इम्पॉर्टन्स कुठे आहे की याच्यामध्ये की आपण योग्य नियोजन करू शकतो. अध्ययनाचं पण, अध्यापनाचं पण, मूल्यमापन पद्धतीमध्ये योग्य नियोजन करू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्याला अध्ययनाची योग्य संधी उपलब्ध करून देऊन प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला याची गरज आहे, महत्त्व आहे. कारण की प्रत्येक विद्यार्थ्याला आपण अध्ययनाची संधी द्यायला पाहिजे. समाज व इतर बाह्य